नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीला कळतं की तिला महिनावतीने खोटा पत्ता आणि खोटा नंबरही दिलाय. आता तो माणूस सांगतो की इथे कोणीही मंदा लोखंडे नावाची बाई राहत नाही. गेल्या 40 वर्षापासून मी इथे राहतोय. मला तर अशी कुठलीच व्यक्ती माहीत नाहीये. सायली आणि अर्जुन विचार करतात की का आणि कशासाठी असा खोटा पत्ता दिला असेल. मैनावतीने इकडे अस्मिताबाईने कॉफी केल्यामुळे तिचा नवरा बारीच खुश आहे आणि प्रतापराव सुद्धा. प्रतापराव आता अस्मिताच कौतुक करतात आणि टोमणा पण मारतात आणि म्हणतात, बापरे सचिन, अरे 25 ते 30 वर्षात मिळणारी, एकदाच मिळणारी अशी कॉफी आलीये बाबा. अरे सचिन, तुला सांगतो, यापेक्षा अमृत मिळवणं जास्त सोपं आहे. बरं आता अस्मिताला कळते. तिला सगळे चिडवताय. अस्मिता म्हणते, आता तुम्ही काही बोललात तरी मी मनाला काही लावून घेणार नाहीये. आणि विदन अ सेकंड जेव्हाही तिच्या नव्याला कॉफी देत असते ना, तेव्हा तिच्या नव्याच्या मोबाईलवर आलाय साक्षीचा फोन आणि त्याने विदन सेकंड तो फोन असा उलटा ठेवलाय. म्हणजे फोन आल्यावर साक्षीचा फोटो दिसतोय त्यावर. आता इकडे साक्षी विचार करत असते, माझा फोन का कट करतोय हा सारखा. आणि महिप्त हे सगळं बघतोय बर का की तो फोन कट करतोय. आणि आता जेव्हा पुन्हा फोन लावते साक्षी, तेव्हा अक्षरश या सचिने तो फोन स्विच ऑफ केलाय. साहजिक आहे, त्याच भिंग फुटू नये म्हणून आणि त्याच हे अखेर समोर येऊ नये म्हणून. चुली त्याचं काही अखेर नाहीये बर का साक्षी बरोबर. पण साक्षी एक मॅच्युर्ड मुलगी आहे आणि तिला या सचिन सोबत सेटल व्हायचं आहे. साक्षी विचार करते, अरिच्छा, हा पुन्हा माझा फोन का कट करतोय. असं का करत असेल हा. मेसेजला रिप्लाय करत नाहीये, कॉल उचलत नाहीये. साक्षी सारखा फोन करत असते त्याला. पण आता तर त्याने स्विच ऑफ करून टाकलाय फोन. त्यामुळे प्रश्नच मिटला. इकडे मपत चिडून म्हणतो, काय समीरा मॅडम, दीक्षितराव तुमचा फोन उचला राहिलेत वाटतं. अस्मिताने सचिनचा फोन वाजलेला पाहिलेला असतो. अस्मिता म्हणते, सचिन तो फोन घेणारे एकदाचा केव्हाचा वाजतोय. सचिन म्हणतो, घ्या जिच्यासाठी मी फोन अटेंड करत नाहीये. तीच म्हणते की फोन घे. काय अस्मिता, मी जर चाललं गेलो इथून, माझा एखादा महत्वाचा फोन आला ऑफिसचा, तर तुला चालणार आहे का. अस्मिता म्हणते, नाही मी तुला जाऊ नाही देणार. सचिन नको उचलू फोन, जाऊ देत. इकडे साक्षी अगदी भांबवल्यासारखी या अण्णाला एक्सप्लेनेशन देते, अहो अण्णा असं काय करता, बिझी असेल तो, त्याला वेळ नसेल मिळत मेसेज करायला. आता मापतला कळते की जो कोणी हा XYZ मुलगा आहे म्हणजे सचिन नावाचा, तो साक्षीला गंडवतोय. म्हणून आता पुन्हा त्यांनी सुभेदाराच्या घरचा सीन दाखवलाय. कल्पना ताई म्हणतात, काय अस्मिता, तू काय नव्याला दोरीने बांधणार आहेस का. त्यावर अस्मिता म्हणते, अगं मम्मा असं थोडी आहे, पण याने मीटिंगला ला नाही जायचं. सचिन लगेच म्हणतो, नाही गस, मी तुला सोडून नाही जाणार. मी कुठे तेवढ्यात रिया आली आहे बर का. ते धुंधून आणि तिच्या बिचारीचा भयंकर अवतार झालाय. आता या पूर्णाजी म्हणतात, बघितलं का प्रताप, कल्पना चमत्कार बघा समोर पहा जरा. आता कल्पनाताई म्हणतात, अरे बापरे पूर्णाई, काय हे. पूर्णाई म्हणतात, आज तन्वीने कपडे धुतलेत. आता सगळेचे सगळे प्रियाकडे पाहायला लागतात. कल्पनाताई हळूच विचारतात, काय हो पूर्णाई, हे कसं झालं. पूर्ण कल्पनाला खुणवतात, थांब नंतर सांगते म्हणून. आणि आता प्रियाला म्हणतात, काय अग हे ओले कपडे कशाला आणलेस घरात. तन्वी आता प्रिया म्हणते, अग पूर्णाजी महे कुठे टाकू कपडे. पूर्णाजी म्हणतात, तुला कळत नाही का, धुतलेले स्वच्छ कपडे बाहेर दोरीवर वाळवत घालवायचे असतात. ज्या ते कपडे घेऊन आधी. प्रिया म्हणते, बरंच जागते. पूर्णाजी म्हणतात, आणि हो जाता पुन्हा घाण करू नकोस ते कपडे, नाहीतर तुलाच धुवावे लागतील. बर का मगाशी टाकले तशी मातीत टाकू नको बर ते धुतलेले कपडे. आणि हो कपडे धुतलेले व्यवस्थित झटकून टाक दोरीवर, म्हणजे त्याला सुरकुत्त्या येत नाहीत. प्रिया बरं असं म्हणते आणि त्या दोन्हीच्या दोन्ही बादल्या घेऊन बाहेर निघून जाते. प्रतापराव म्हणतात, पूर्णाई हे तू जे काही केलंस ना, ते अगदी उत्तम केलेस बघ. नाजी आता स्माईल करतात, पण आता सचिन असा का बघतो
ते काही कळलं नाही बाबा मला तर. असो इकडे ही साक्षी खूप पॅनिक होते आणि विचार करते, अरे यार सचिनने फोन का स्विच ऑफ केला असेल. महिप्त म्हणतो, तू एवढी अस्वस्थ आहे इकडे आणि तिकडे, त्याला त्याच काहीच पडलेलं नाही बघू का मी आता. साक्षी म्हणते, नको अण्णा, अहो एवढ्या टोकाला कशाला जाताय. असू शकतं एखादा माणूस बिझी असू शकतो. महिप्त म्हणतो, हा ते मला कळतं साक्षी, मगाशी तू काय बोलली की तो तुझा बॉयफ्रेंड नाहीये, पण तो आता तुला खूप जास्ती महत्वाचा वाटायला लागलाय असं नाहीये का. साक्षी म्हणते, नाही अण्णा असं नाहीये, अहो मला असं वाटत आता की अण्णा काय आहे ना, गेले काही वर्ष साक्षीची खूप फरफट झाली आहे. मला असं वाटत की निदान समीराला तरी शांतपणे आयुष्य जगता यावं आणि तिला सेटल होता यावं. या सगळ्यासाठी मला सचिन बेस्ट वाटतोय. महिप्त म्हणतो, हे बघ पोरी, तू काही आता लहान राहिलेली नाहीयेस, तू मोठी झालीयस, त्यामुळे माणसं ओळखण्यात काही चूक करू नकोस. महिप्तने असं बोलल्या बोलल्या साक्षी म्हणते, हो अण्णा मला माहिती आहे, पण अण्णा एवढंच नाही, अजून बऱ्याच गोष्टी माझ्या मनात आहेत. महिप्त म्हणतो, म्हणजे आणखीन कुठल्या गोष्टी तुझ्या मनात आहेत. साक्षी म्हणते, सांगेल अण्णा, वेळ आली की सगळं सांगेल. आता महिप्त म्हणतो, बरोबर आहे पोरी, तुला किती मला किती वाटलं तरी तू कुठे आता मला सांगणार आहे. हरकत नाहीये, वेळ आल्यावर सांग, पण तुझ्या त्या दीक्षितच्या नशिबात नाही बरं का मला आज भेटणं. आता साक्षी म्हणते, अण्णा ठीक आहे ना, चहा तर घ्या. महिप्त म्हणतो, नको मला चाललोय मी आता. साक्षी त्याला थांबवायचा प्रयत्न करते महिप्तला, पण तो नाही थांबत. महिप्त थोडक्यात काय नाराज होऊन निघून गेलाय. थोडक्यात सांगायचं झालं तर महिप्तला कळलंय की हा सचिन नावाचा जो इसम आहे तो साक्षीला फसवायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे अण्णा सचिनची माहिती नक्कीच काढता येईल. तर पुढच्या सीनमध्ये अर्जुन सैली घरी आलेत. वापस काहीही हाताशी न लागता इकडे आता दोघांच्या मनात विविध प्रकारचे विचार घुमायला लागले. सायली विचार करते, आईने मला खोटा पत्ता का दिला असेल, म्हणजे मनातल्या मनात चाललंय बर का या दोघांचेही. अर्जुन विचार करतोय, खरंच की का खोटं सांगितलं असेल. या मावशीचा फोन नंबर आणि पत्ता दोन्ही चुकीचं होतं. सायलीचे आई बाबा ठरवून खोट का बोलत असतील. सायली विचार करत असते मनात, आता या खोट बोलण्याच्या मागचं कारण मला कळेल तरी कसं काय करू. अर्जुन विचार करतो, जे काही कारण असेल ना ते मी शोधून काढेल. DNA रिपोर्ट मॅच झाले तर या दोघांवर का डाऊट येतोय. आता सायली मनात विचार करते, आई बाबाचे हे वागण दिसत असून सुद्धा तुम्ही मला DNA रिपोर्ट बद्दलच सांगणार म्हणजे असेही. अर्जुन बद्दल विचार करते. आता दोघे जण हातात टॉवेल सोबतच घेतात. सायली आता भांडायला लागते अर्जुनशी आणि म्हणते, मला माहिती आहे तुम्हाला मी अजूनही चुकीचीच वाटणार, तुम्ही ज्या आधी फ्रेश व्हायला. अर्जुन म्हणतो, अगं सायली, मला असंच वाटते की आपण लगेच कन्व्हर्जनवर यायला नको, तू ज्या आधी फ्रेश व्हायला. सायली म्हणते, असं काय करताय हो, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का. अर्जुन म्हणतो, प्रश्न विश्वासाचा नाहीये, जे समजायचं आहे ना सायली ते. सायली म्हणते, जे समजायचं ना ते मला समजलंय आणि खात्री पटली आहे माझी की सदाशिव लोखंडे आणि महिलावती लोखंडे माझे आईवडील नाहीयेत, असूही शकत नाही. ते DNA रिपोर्ट जे काही तुमच्याकडे आहेत ना त्याचा मुकुट करा आणि खुशाल डोक्यावर घाला, मला काही फरक पडत नाही आणि मी चालले आता फ्रेश व्हायला. असं म्हणून आता सायली तो टॉवेल ओढते आणि घेऊन जाते बाथरूममध्ये. अर्जुन विचार करतोय, सायली मला तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे ओ, पण त्या DNA रिपोर्टच करू तरी काय. आता काय झालंय प्रेक्षकांनो, पुढच्या सीनमध्ये महिनावती दाखवली आहे त्यांनी फोनवर बोलताना आणि तेही तिला फोन आलाय. सदाशिवचं मी म्हटलं होतं हे दोघे जण गायब होतील, तर त्यांनी काय केलंय, फक्त एकालाच गायब केलं. बर का, बघा काय झालंय. या सीनमध्ये मैनावती झोपलेली असताना तिचा फोन वाजत असतो आणि तो तिला लवकर सापडत नसतो. फायनली सापडतो, पण तो अननोन नंबर असतो. महिनावती विचार करते, कोणाचा फोन असेल हा. महिनावती फोन उचलते. तिकडून सदाशिव बोलतो आणि म्हणतोय, मैने
मी सदाशिव बोलतोय. मैना म्हणते, अहो तुम्ही कुठे उलटलात? सकाळपासून आण कोणाचा नंबर आहे हा? आता सदाशिव म्हणतो, अगं पोलिसाचा नंबर आहे का हा? सदाशिवने असं सांगितलं. महिनावती म्हणते, अरे माझ्या कर्मा, तुम्ही पोलिसात कशाला गेलात? का तुम्हाला परत पकडलं पोलिसांनी? काय गरज होती? तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जायची काय केलं? चोरीमारी केली का काय? त्यावर सदाशिव तिकडनं म्हणतो, अगं काही नाही, गहीने बार्कचं पाकिट मारलं होतं आणि काय झालं, मला दारू प्यायला पैसे पाहिजे होते. पोलिसांनी आतच टाकलं, पण मला आता 2-3 दिवस काही सोडणार नाही ते मला. मैनावती म्हणते, नाही सोडणार म्हणजे काय सोडणारच नाही? हे बघा 2-4 दिवस मार खाल्ला ना की आपोआपदा येईल, त्या पोलिसांना सोडतील ते तुम्हाला. पण मी कोणत पाप केलं जे तुमच्याशी लग्न झालं? माझं ठेवा फोन आणि यानंतर 2-4 दिवसांनी असं म्हणून महिनावती वैतागून फोन ठेवते. पण आता ती विचार करते, अरे देवा, आता हा नवरा 2-4 दिवस गायब म्हटल्यावर सुभेदार मला प्रश्न विचारतील, कुठे गेला तुझा नवरा? आता काहीतरी थाप मारावं लागणार त्यांना. जाऊ दे, मरू दे, तेव्हा बघेल, मारून देईल काहीतरी थाप सुभेदारांना. पण आता मला झोप आली आहे असं म्हणून महिना झोपून जाते. अचानक हे दोघेही नवरा बायको खूपच असे कॅज्युअली घेताय सगळं, असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो? असो, हा ट्रॅक ना जरा पटेन्सा झालाय. आता काहीतरी ना त्यांनी एक तरी प्रकरण नीट पकडून धरायचं असतं आणि ते व्यवस्थित दाखवायचं असतं. आता मध्येच या अस्मिताच्या नव्याच प्रकरण. आता अस्मिता रात्री गाढ झोपलेली असते तेव्हा हा सचिन या साक्षीचा आलेला फोन रिसीव्ह करतो. आधी तर तो फोन नाही रिसीव्ह करत, मग जेव्हा दुसऱ्यांदा येतो तेव्हा गपचूप अस्मिता गाढ झोपलेली आहे हे बघतो, खात्री करतो आणि मग हळू सुटतो आणि बाहेर जातो. बाहेर म्हणजे काय, डायरेक्ट हॉलच्या बाहेर, घराच्या बाहेरच जाऊन बोलतोय तो. आणि नेमकं तेव्हा अर्जुन पाणी प्यायला उठतो. बर का, बघा काय झालंय. आता त्या साक्षीचा फोन रिसीव्ह करण्यासाठी सचिन आला. तो फोन घेतो आणि बाहेर जातो. आता बघून घेतो आधी त्याची बायको झोपलेली आहे की नाही. अस्मिता तर अस्मिता गाढ झोपलेली असते. अजून इकडे सायली काही झोपलेली नसते. सायलीच्या मनात अजूनही विविध विचार चालूच आहेत. अर्जुन आता सायलीला सारखं बघत असतो. सायली विचार करत असते, मी आई बाबांना थेट जाऊनच विचारू का की त्यांनी खोटा पत्ता का दिला? पण ते माझ्याशी खरं बोलतील का? आता अर्जुनला कळतं हिच्या मनात अजूनही तिच्या आई वडिलांचाच विचार आहे आणि त्या खोट्या ॲड रेसचाच ती विचार करतीये. अर्जुन तिला खूप वेळ नोटीस करतो आणि मग मुद्दाम म्हणतो, चला बाबा, आता झोपूयात, रात्र झाली आहे. नाही, आता झोपलो तर उद्या सकाळी फ्रेश डोक्याने उत्तर शोधता येतील ना आपल्याला. मग सायली पण मुद्दाम असं दाखवते की तिच्या मनात पण काही नाहीये. मुद्दाम म्हणते कशी, चला बाबा, सगळं आवडलं. आता शांतपणे बसते आणि विचार करते, उत्तर सापडतीलच मला. ज्यांना सगळं कळतं पण वळत नाहीये त्यांनी खुशाल झोपावं. आता अर्जुनच्या लक्षात येतं की सायली त्याचं बोलणं काही ऐकणार नाहीये, म्हणून त्याने ना चैतन्याला फोन लावलाय. प्रेक्षकांनो, आता या दोघांची भांडण जरा बालिशच वाटायला लागली आहेत. बर का, उगाचच भांडतात, काही कारण नाहीये. तरी सुद्धा अर्जुनने आता चैतन्याला फोन लावलाय आणि म्हणतोय, कसा चैतन्य, तुझ्या वहिनीला सांग मी तिला म्हटलोय की उद्या सकाळी शांत डोक्याने विचार करता येईल. आता झोप. पण तुझी वहिनी माझा ऐकतच नाहीये. सायली आता तनतन करते आणि फोन तो स्पीकरवर आहे. बर का प्रेक्षकांनो, सायली आता तिकडून येते आणि म्हणते, ओ चैतन्य भाऊजी, मला पण तुमच्याशी बोलायचं आहे. बर का अर्जुन आता काही बोलणार तेव्हा तिकडून सायली ओरडते, म्हणजे इकडून ओरडते ती चैतन्यावर आणि म्हणते, मी बोलते. अर्जुन भाऊजी नाही, हे बघा, अहो चैतन्य भाऊजी, काही प्रश्नांची उत्तर लगेच मिळवावी लागतात, मगच शांत झोप येते. मला एका गोष्टीचे उत्तर द्या बरं. तुमचे ते चौगुले आणि गोरे खोट बोलताय, तुम्हाला कळलं ना? मग आता तुम्ही ते कसं सिद्ध करणार? नाही करणार ना, कारण तुम्ही पुन्हा त्यांना जाब विचारायला गेलात
तर ते खोटच बोलणार. आता इकडे चैतन्य वैतागलाय आणि तो म्हणतो, चौगुले आणि गोरे, अरे देवा, तुम्हा दोघांचे शीतयुद्ध अजून चालूच आहे का? अर्जुन म्हणतो, अरे बाबा चैतन्य, काय करणार? मला काही बोलून उपयोगच नाहीये. दुसरी कोणती केसच नाहीये ना माझ्याकडे, एवढीच केस आहे आयुष्यात. आता सायली म्हणते, एवढी तुमच्याकडे काम होती, माझ्याकडे यायची गरज नव्हती. मी काही म्हटले नव्हते. माझ्या मागे या म्हणून नाही. एकीकडे असं दाखवताय की मला मदत करायची आहे आणि दुसरीकडे म्हणतायत की मला झोपायचे. अर्जुन म्हणतो, मला मदतच करायची होती मदतच करायची होती, पण तुला माझं ऐकूनच घ्यायचं नाहीये ना. इकडं चैतन्य चिडून म्हणतो, ओ बाबा, हॅलो हॅलो हॅलो, इकडे लक्ष द्या जरा. जरा पॉज घेता का? मी काय बोलतोय बघा जरा. तुम्ही दोघे का जागी आहात ना? मी वेगळीकडे आहे, त्यामुळे एक वकिलीली सल्ला देतोय, फ्री ऑफ कॉस्ट. माझं ऐकून घ्याल का? तुम्ही दोघजणांना एकमेकांशी असं भयाभया बोलण्यापेक्षा एकमेकांशी शांततेत बोला. जमेल, दोघांनाही जमेल. आणि आता तुम्हाला झोप आली असेल नसेल मला माहीत नाही, पण मी झोपायला चाललोय आणि मला पुन्हा पुन्हा फोन करू नका प्लीज, असं म्हणून चैतन्याने फोन कट केलाय. आता इकडे पुन्हा अर्जुन आणि सायली भांडायला लागतात. सायली म्हणते, काय बाबा, ज्याला ऐका येच नाही त्याच्याशी काय बोलणार, त्यापेक्षा झोपलेलंच बरं, असं म्हणून झोपून जाते. आता अर्जुन पुन्हा भांडत असतो सायलीशी. अरे, तर मी ते सांगत होतो ना की आपण झोपूयात, उद्या सकाळी बोलूयात, पण कोणाला माझं ऐकायचंच नसतं. सायली आता बोलता बोलता झोपी सुद्धा जाते. बर का, पण हा बिचारा बडबड करतच राहतो आणि आता त्याला पाणी प्यायचं बडबड करून तहान लागली असावी किंवा रात्री तहान लागेल म्हणून. आता तो जग बघतो तर तो रिकामा असतो आणि विचार करतो की सायलीने पाणी आणावं, पण तोपर्यंत सायली गाढ झोपलेली असते. अर्जुन विचार करतोय, का यार, ही झोपली सुद्धा कशी काय? हिला लगेच झोप लागते, कोणास ठाऊक. जाऊ दे, मी आणतो पाणी आता, असं म्हणून आता त्याने तो जग घेतलाय आणि पाणी आणायला खाली गेलाय. तर आता खाली हा सचिन त्या साक्षीशी बोलत असतो. बर का, गपचूप पद्धतीने. अवघड आहे बाबा, प्रेक्षकांनो, किंवा काय दाखवतील का समजेल असं झालंय. तर आता आपल्याला जी अपेक्षा होती ना की सायलीला ती तन्वी आहे हे आठवणारे, तर आता ते तिला झोपेत आठवत. बर का, आधी सुरुवातीला तिला स्वप्न पडतं की तिचा वाढदिवस आहे आणि एक्झॅक्टली खरंच तिचा वाढदिवस आहे. इकडे हा सचिन हळूच जागा झालाय आणि साक्षीला म्हणतोय, हॅलो हाग सॅम, बोल साक्षी. तिकडन म्हणते, काय यार, तू कुठे आहेस? किती फोन करते मी तुला, तू माझा एक फोन सुद्धा उचलत नाहीयेस यार. त्यावरती आता सचिन म्हणतो, अगं मी इंडियात आलोय, मला काही काम नाही. असं नाही होत ना. साक्षी म्हणते, हो मला कळते, आय अंडरस्टँड, पण तुला एखादा मेसेज नाही करता येत का रे मला? सचिन, अरे मला कळतं आपण दोघंजण काही रिलेशनशिपमध्ये नाही आहोत, पण अरे ही एक सिच्युएशनशिप आहे, तुला कळत नाही का? मी तुला फोन करतीये आणि तू समोरच्या बाजूला आहेस की नाही ते मला कळायला नको का? आणि तू जर समोरच्या बाजूला नसशील ना तर आय एम नॉट इंटरेस्टेड, असं म्हणून आता ती फोन ठेवणार असते. तेव्हा लगेच हा गोड सगळं स्वप्न पडतं आणि एक्झॅक्टली प्रतिमा, त्याला पण असंच काही स्वप्न पडले वाटतं. प्रतिमा एकदम खडबडून जाग्या झालेल्या दाखवल्या अचानक प्रतिमा आणि रविराज दाखवले. बर का, रविराज म्हणतात, काय झालं प्रतिमा, काही स्वप्न पडलं का? अगो केवढा घाम आलाय तुला. आणि एक्झॅक्टली इकडे सायली पण ओरडते आणि उठून बसते. अर्जुन पण म्हणतो, तिला काय झालं सायली? अगं काय झालं, ठीक आहेस ना? काही स्वप्न पाहिलं का? ओरडलीस का तू एवढ्याने? आता बघा, सायली सांगायला जाते अर्जुनला की अहो मला स्वप्न पडलं हो, स्वप्नात माझे आई बाबा. आता लगेच अर्जुन म्हणतो, अरे यार सायली, पुन्हा आई बाबा? अग तू झोपेतही तोच विचार करतेस का? जाऊ दे ना, सोडून दे ना. सायली म्हणत असते, नाही हो, हे स्वप्नात असं नव्हतं. अहो स्वप्नात ना माझ्या आई बाबा. अर्जुन म्हणतो, सायली प्लीज प्लीज हा टॉपिक सोडून दे आता. अगं सायली, किती स्ट्रेस घेणार आहेस तू? अगं दिवसभर तू अस्मिताची काळजी घेतेस
आणि रात्री तरी आता गाढ झोप हे बघ नको इतका विचार करू. सायन्स काय सांगत माहितीये का? दिवसभर आपण ज्या ज्या विचारात असतो ना डोक्यात तेच सुरू असतं आणि स्वप्नात तेच येतं असं सायन्स सांगत. बर का सायली चिडून म्हणते ठेवा बरं तुमचं ध्यान हे तुमच्याकडे. आता अर्जुन म्हणतो चिडू नको बाई, पाणी पी आधी, पी थोडसं तर पी. सायली आता पाणी पिते आणि एपिसोड इथे संपून जातो प्रेक्षकांनो. आणि पुढच्या प्रोमोमध्ये त्यांनी तेच दाखवलं की प्रियाचा वाढदिवस असे म्हणजे ॲक्च्युली ख्या तन्वीचा वाढदिवस आहे आणि तिथे सायलीला आता तिच्या लहानपणीचा भूतकाळ आठवतो आणि प्रतिमाला पण आठवतो. त्यामुळे आता सायली खरी तन्वी आहे हे सत्य आता तरी सगळ्यांच्या समोर येईल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.